नमस्कार मैत्रिणींनो, मी रुचिरा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला नेत आहे तुळशीबाग येथील राम मंदिरातील त्रिमूर्ती आर्ट या दुकानात। तुळशीबाग येथील दरवाजा जो आहे जिथून राम मंदिरामध्ये आपण प्रवेश करू शकतो, तिथून आत गेल्यानंतर अगदी डाव्या बाजूचं हे पहिलं दुकान म्हणजे त्रिमूर्ती आर्ट्स। इथे तुम्हाला श्री महालक्ष्मीच्या ज्या मूर्ती आहेत, मुखवटे आहेत, ते अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये सहज प्राप्त होतील। या दुकानातून आत गेल्या गेल्या अगदी डाव्या बाजूला अतिशय सुंदर अशा महालक्ष्मीच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील। या मूर्तींना मूळचंद येथील साड्या नेसवण्यात आल्या आहे। अतिशय सुंदर साड्या दिसतात, वेगवेगळ्या प्रकारे या साड्या नेसवण्यात आल्या आहेत। ब्राह्मणी पद्धत असेल, नऊवारी साडी असेल आणि सर्व उंचीच्या इथे तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतील। सगळ्यांकडेच गणपती बाप्पा आणि गौरी आगमनाची तयारी सुरू झाली आहे। अर्थातच तुम्हाला उत्सुकता आहे सुंदर आकर्षक आणि पारंपरिक मुखवटे बघण्याची, म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे। चला तर मग बघूया आपण सर्व इथे काय काय व्हरायटी आहेत, कशा प्रकारचे मुखवटे आहेत, त्याच्या साधारण प्राइस काय आहेत, हे सर्व काही जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। हे आहेत अमरावती मुखवटे। अमरावती मुखवटे हे आकाराने मोठे, बोलके आणि सौंदर्याने परिपूर्ण असतात। अतिशय असं नैसर्गिक पद्धतीने याचं काम केलेलं आहे। रंगकाम सुद्धा अतिशय सुंदर आहेत। अगदी खरेखुरे वाटणारे मुखवटे। हा आहे किरीट मुखवटा, याला अगदी सर्व काही दागिने आहेत। मला असं वाटतं की हा साऊथ इंडियन लुकसाठी अतिशय परफेक्ट मुखवटा आहे, कारण याला आपल्या कपाळावरती दामिनी आहे आणि शिवाय साऊथ इंडियन सारखा असा आंबाडा, याला जर तुम्ही फ्रेश गजरा लावला तर अतिशय सुंदर दिसेल। हा मुखवटा सुद्धा अतिशय सुंदर आहे। या मुखवट्याला जर तुम्ही हेअर एक्सटेन्शन्स लावले तरी सुद्धा ते अतिशय नॅचरल दिसतील। याचं नाक वगैरे सुद्धा सुंदर आहे। हे आहेत अमरावती मुखवट्यांचे डोळे। तुम्ही अगदी जवळून पहा, अतिशय पाणीदार डोळे दिसत आहेत आणि याचा रंग सुद्धा डोळ्यांचा वेगळा आहे। ब्राऊन कलर असा रंग आहे आणि कपाळावरती जी टिकली आहे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दिसेल। काही ठिकाणी चंद्रकोर आहे, काही ठिकाणी गोलबिंदी आहे आणि हा जो मुखवटा आहे याचं जर तुम्ही नाक पाहिलं तर अतिशय आपण जे म्हणतो नाकशार, त्या प्रकारचं हे नाक आहे। इथे आहे पूर्णपणे सजवलेल्या महालक्ष्मी, यांना सुंदर अशी साडी नेसवण्यात आलेली आहे। भरपूर असे दागिने घालण्यात आलेले आहेत। तुम्हाला एक अंदाज येईल की आपली गौराई जेव्हा पूर्णपणे अशी सजेल त्यावेळी ती कशी दिसेल। अतिशय सुंदर दिसत आहेत। खूप छान अशी ठुशी आहे, एक मोठा हार आहे। अशा बऱ्याच प्रकारचे मुखवटे बॉडी तुम्हाला बघायला मिळतील। हे आहेत बाळांच्या बॉडी। अतिशय बोलके चेहरे दिसत आहेत। सुंदर असा फेटा आणि त्याला शोभेल असं कॉम्बिनेशन आहे पिवळं आणि रेड कलरचं। हा आहे परकर पोलका मधलं बाळ। अतिशय सुंदर आणि निरागस असे चेहरे दिसत आहेत। तर तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट द्या। खूप अशी व्हरायटी आहेत। यांना इथे तुम्हाला बाळांचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे कपडे सुद्धा मिळतील। चला तर मग आपण सर्व माहिती जाणून घेऊयात। आपण जाऊयात बाळू काका यांच्याकडे, हे आपल्याला सर्व माहिती सांगतील। हा पेनचा मुकुट आहे। कशामध्ये? पेनचा मुकुट म्हणतात त्याला। पीओपी मध्ये, पीओपी मध्ये याला अमरावती आपला पेनचा मुकुट म्हणतात, चंदन मुकुट। हो। त्याची अंदाजे प्राइस काय? आज साधारणतः म्हणजे 1800 ते 2200 जोडी पर्यंत जातो। 1800 ते 2200 जोडी। हो। आणि त्याच्या शेजारचे जे मुखवटे आहे ते अमरावती मुखवटे। हो, अमरावती। आणि याची अंदाजे प्राइस काय? साधारणतः 4000 पासून स्टार्ट आहे जोडी। हो, जोडी। याचे डोळे वेगळे आहेत। हो, याचे डोळे घारे आहेत। आणि जो खालचा मुखवटा आहे हा अमरावती मुकुट आहे। थोडंसं डिझाइन। हो, हा 2000 पासून स्टार्ट आहे। अच्छा, 2000 पासून जोडी स्टार्ट। हो। ही अमरावती। हे सुद्धा अमरावती। हो। याचे डोळे थोडेसे म्हणजे घाऱ्यापेक्षा थोडे ब्लॅक म्हणजे बनवले। हो, हो। आणि हे पण अमरावती आहे। अमरावती। आणि तो जो समोर नथ घातलेला मुखवटा आहे हा अमरावती आहे। या म्हणजे आपण जसं हुबेहूब म्हणतो ना आपण, नॅचरल पणा। नॅचरल। हो, बोलके डोळे म्हणतो तर हा तसलं आहे।
बाळांची जी मूर्ती आहे ती ही 24 इंची हा. 24 इंच. हो 9,000 स्टार्ट आहे. कितीपासून? 9,000 रुपये. 9,000 हो स्टार्ट. हो. त्यामध्ये सगळं येणार ना, मुकुटे, ड्रेस आणि बॉडी. अमरावती मुकुटे येतील त्याला, असे मुकुटे असतो अमरावती. ते स्पेशल बाळ आहे अमरावती. आणि ते फायबर बॉडी आणि विथ ड्रेस. हो. मध्ये समजा वेगळा कलर हवा असेल तर मिळतो, कलर मिळतो. आणि हे कशाचे मुकुट? हे पण बाळांचे. हो, हे बाळांचे मुकुट आहे. 400 रुपये जोडी. 400 रुपये जोडी. हो, फायबर मध्ये 1.5 फूट बाळ आहे ना, 18 इंच बाळाला. हो, हा पेनचा मुकुट आहे. त्याला हाही चालतो. हा कोणता आहे? हा पेनचाच मुकुट आहे. हा लहान साईज आणि मिडियम साईज. हो. आणि गौरीचा बाळा पीओपी मध्ये. हो. याची काय प्राइस आहे साधारण? ते साधारणतः 400 450 पण जातो. हो. आपल्याला जर अशी गौऱ्यांची जोडी मुखवटे विथ बॉडी घ्यायची असेल तर अंदाजे काय प्राइस असेल? 12,000 स्टार्ट आहे. 3 फुटी. 12,000 पासून स्टार्ट. त्यामध्ये मुखवटे, हात वगैरे पूर्ण बॉडी येणार? नाही, फक्त बॉडी. फक्त बॉडी हो, बॉडी येणार. मुखवटे 500 पासून स्टार्ट आहे. अच्छा, 500 पासून स्टार्ट. हो, ते 6,000 पर्यंत आहे. 500 ते 6,000. 6,000 पर्यंत. 3 फुटी असते त्यात. याची बॉडी काय आहे साधारण? हे 3 फुटी. 3 फूट. हो, हे 12,000 ला जोडी. 12,000 ला जोडी. हो, हे 3.25 फूट. हे 13,000 ला जोडी. 13,000. जशी हो, तशी प्राइस वाढणार. हे छोट्या बोटांची 1 पाऊल पुढे, 1 पाऊल पुढे यायचा. अच्छा, 1 पाऊल पुढे. हो, हिला तुम्हाला जोडवे घालता येईल पायात. आता ती बोट मोकळी. पायांमध्ये सुद्धा गॅप असल्यामुळे हो, मासोळी घालता येईल, जोडवे घालता येईल, त्यात अंगठी घालता येईल. हो. हे साधारणतः 16,000 ला जोडी बसते. 16,000 ला जोडी. हो. त्यात आणखी एक मोठी साईज 4.25 फूट. 4.25 फूट. हो. इथे पण हाताची बोटे सुट्टी आहेत, पायाची बोट सुट्टी आहेत. ती 18,000 ला जोडी बसते. 18,000. हो. हे थोडी लोएस्ट क्वालिटी काढली आणि कलर मध्ये. हे 13,000 ला जोडी बसते. 3.5 फूट. हो. हो, ब्लाउज लावले नाही, बोट सुट्टी निघते. आणि 4.5 फुटी पण येतात. आणि ह्या ज्या वरच्या आहेत ज्या नटवलेल्या आहेत त्या नटव 3.5 फुटी. हे 3.5 फूट. हो, हे 13,000 ला जोडी. 13,000. हो. इथे बोट पॅक आहेत, तिला मेहंदी काढून लावलेली. साधारण किती वर्षांपासून आहे तुमचं शॉप इथे? ते अनेक वर्षापासून चाललंय. म्हणजे खुडेंचं आहे ना, खुडेंचं अनेक वर्षापासून चाललंय. त्यांचा मी पार्टनर झालो होतो. 7-8 वर्ष झाले त्याला. 7-8 वर्ष. हो. फायबर बघायचे पीओपी. ते हाफ फायबर आहे. हा फायबर बॉडी. हो, हाफ मध्ये. ती साधारण जोडी ते 7,000 ला जोडी. 7,000. हो, 3 नंबर आहे. 4 नंबर आहे 8,000 ला. 8,000. हो. त्यातली मोठी साईज 5 नंबर आहे 9,000 ला 9,000 जोडी. हो. तिथे बी हाताची बोट सुट्टी येतील, म्हणजे जेणेकरून लोकांना ते अंगठी वगैरे घालता येईल. हो. हो. हा साधा मुकुट आहे. 6,000 रुपये जोडी पासून चालू आहे. 600 रुपये जोडी. अच्छा, 600 पासून जोडी चालू. हो. त्या 900 ला पण आहे. 900 पासून चालू. हो. आणि अमरावती साधा अगदी 1,500 ला जोडी. अमरावती साधा मुखवटा 1,500 पासून. हो. आणि ही जी म्हणजे ह्याला सगळंच आहे, बिंदी वगैरे. हा जो मुखवटा आहे याला काय म्हणतात? किरीट मुखवटा म्हणतात. किरीट मुखवटा. याची साधारण जोडी कितीला? 3,000 ला जोडी. 3,000. हो, म्हणजे याला बिंदी वगैरे लावलेली आहे. हो, बाकी काही दागिने घालायची गरज नाही लागत. कानातले जुडे कानातले आहेत आणि नेकलेस पण आहे. हे कोणते आहे? बॉडी. बॉडी पीओपी बॉडी. पीओपी बॉडी. हो. याची प्राइस काय? 1,500 रुपये जोडी. 1,500 पर्यंत जोडी. फायबर पेक्षा थोडी स्वस्त असते. पीओपी असले हे हिला लवकर तुटण्याची शक्यता असते. अच्छा. हिला टवका वगैरे जातो, म्हणून लोक कमीत कमी प्रमाणे घेतात. ज्यांना त्यानुसार घेतात. 3 नंबर साईज, 4 नंबर, 5 नंबर असे साईज असतात. हो. हो. हे 5 नंबर आहे 2,500 ला जोडी. 4.5 ला जोडी. 2,500 ला जोडी. 2,500. हो. साड्या नेसल्यात आम्ही. मुलचंद साडी म्हणून आहे.
अच्छा, मूळचंदमधून घेतलेल्या हो. साडी. म्हणजे लोकांना सोयीस्कर पडतात. आता जवळ ह्या ज्या दुकानात नऊवारी नेसवल्या तर सहावार आहेत का प्रॉपर नऊवार आहेत? हे 9वार आहेत, 6वार आहेत, आपल्या प्रत्येक साईजनुसार नेसवले आहेत. इथे तुम्हाला खणाच्या कापडापासून बनवलेलं केळीचं पान बघायला मिळेल, ज्याला सुंदर अशी लेस लावून अतिशय डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे. यावर जर तुम्ही नैवेद्याचं ताट ठेवलं तर अतिशय सुंदर दिसेल. नक्कीच घ्या.